बयान निघतील तर बघा, बारामतीत अजित पवारांची मोठी आघाडी आहे. 10,000 पेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतलेली आहे. 33,886 मतांनी अजित पवार आघाडीवर गेलेले आहेत. बारामतीचा दादा कोण हे ठरवलं गेलं, निश्चित झालेलं आहे. तर कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार पिछाडीवर आहेत. विद्यमान आमदार आहेत ते राम शिंदे फडणवीसांच्या निकटवर्ती आणि भाजपचे उमेदवार पुढे गेलेले आहेत. अगदी. आणि पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात सर. मुगाचा मुद्दा फक्त पूर्ण करा, त्यानंतर आपल्यासोबत प्रसाद लाड देखील जोडले गेले आहेत भाजपचे. 7% जर मत वाढ येत्या काळामध्ये आपल्याला स्पष्ट होताना पाहायला मिळेल निवडणूक आयोगाच्या, पण जर 5 ते 7% मतांची वाढीव अशी मतं ही महायुतीच्या पारड्यात पडलेली आहेत. त्या मानानं 1% वाढ जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल, ती फक्त काँग्रेस आणि आघाडीच्या मतांमध्ये. आणि त्यामुळे साहजिक आहे 1 ते 1.5% मतांचा परिणाम हा खूप मोठ्या प्रमाणावर मानला जातो निवडणुकांमध्ये, आणि या ठिकाणी तो 4 ते 5% होताना पाहायला मिळेल. आणि त्याचा मुख्यतः परिणाम जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि याचं पूर्ण श्रेय जे आहे ते लाडकी बहीण योजनेला द्यायला काहीच हरकत नाही असं मी म्हणेल यावेळेला. अगदी. मी प्रसाद लाड यांच्याकडे जाऊ इच्छितो. प्रसादजी, खरं तर तुमचं अभिनंदन. जे निकाल जे पाहायला मिळत आहे, जे चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे त्यावरून. मात्र भाजपनं काय समीकरणं जोडली, काय गेल्या निवडणुकाच्या काळात काय असं केलं, त्यावरनं हे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. यामध्ये अनेक विषय सांगता येतील, परंतु पहिली सुरुवातच आपल्याकडे करतो. राज तिलक की करो तयारी, आ रहे है धर्मयुद्धधारी. ज्या पद्धतीमध्ये राज्यामध्ये विकासाची कामं केली, शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण, युवकांना प्रत्येकाला एक समान वागणूक देऊन त्यांचा विकास कसा होईल, राज्यामध्ये विदेशी गुंतवणूक कशी येईल, रस्त्याचं, मेट्रोचं, मोनोचं जाळ कसं पसरवता येईल, उद्योग कसे आणता येतील, यामध्ये महायुतीने जे काम केलं. आणि 2014 ते 2019 या काळात माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात जी सुरू झालेली कामं ही पूर्णत्वाकडे महाराष्ट्राने जाताना पाहिली. मग शेतकऱ्यांची सौर ऊर्जा माफी असेल, सिंचनाचे प्रकल्प असतील, लाडकी बहीण 100%, जसं निलेश आपण म्हटलं की लाडकी बहीण योजना ही अतिशय उत्तम पद्धती, बहिणी आमच्या मागे ताकदीने उभ्या राहिल्या. आणि ज्या पद्धतीमध्ये लोकसभेमध्ये वोट जिहादचा मागणी केली गेली आणि उलेमा काउन्सिलनी ज्या पद्धतीमध्ये हिंदूंचा अपमान करायचा प्रयत्न केला आणि त्याला महाविकास आघाडीच्या नालायक लोकांनी साथ दिली, ज्यामध्ये दहशतवाद्यांना सोडणार, सिद्धिविनायकची जमीन काढून घेणार, त्याच्यानंतर मौलवींना 15,000 रुपये देणार, त्यांच्यावरचे गुन्हे माफ करणार, आणि त्या विरोधात जे वोट जिहादच्या विरोधात वोट धर्मयुद्धाची जी मागणी केली गेली, आणि एक है तो सेफ है, या सर्व बाबतीतून हा विजय जनतेने, महिलांनी, बहिणींनी आमच्या पारड्यात टाकलेला आहे. अगदी. आणि आपल्या स्टुडिओत मनीषा कायंदे देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, शिंदे गटाच्या प्रवक्त्या. तर कसं बघताय या विजयाकडे आणि ज्या जागा मुळात शिंदे गटाला मिळताना पाहायला मिळत आहेत त्याकडे? गेली 2-2.25 वर्ष आम्हाला हिणवलं, गद्दार म्हटलं, खोके म्हटलं, बरंच काय म्हटलं. एवढंच काय, आमच्या ज्या महिला उमेदवार आहेत त्यांना बकरी म्हटलं, त्यांना माल म्हटलं, अनेक अत्यंत वाईटपणाने. एवढंच नव्हे तर लाडकी बहीण योजना सुरू झाल्यावर महिलांना लाच देत आहे का म्हटलं, लाचखोर म्हटलं, त्याच्यानंतर भिकारी म्हटलं, आणि नंतर स्वतःच त्यांच्यामध्ये 3,000 देतो म्हणाले महालक्ष्मी योजनेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी त्यांना कब्रस्तानची जागा दाखवलेली आहे. आणि त्यामुळे आमचा विजय खरं तर या भगिनींनी केला आहे. लाडक्या बहिणींचे मी खूप खूप आभार मानते. आणि शिंदेजी यांचं जे कर्तृत्व, यांचं नेतृत्व, म्हणजे पूर्ण निवडणूक माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही लढलो. ते सरकारचा चेहरा राहिले. ज्याप्रमाणे अपार कष्ट माननीय एकनाथजी शिंदे यांनी स्वतः घेतले, म्हणजे त्यांना इतकी दूषणं दिली तरी त्यांनी न डगमगता पुढे चालत राहिले. आणि त्यांनी अक्षरशः फिकीर केली नाही. ते म्हणाले, प्रत्येक वेळा तेच म्हणत होते की मी माझ्या कामातनं उत्तर देईन, आणि तेच त्यांनी केलं. मला वाटतं की शिंदेजी हा एक ब्रँड आता पूर्ण केवळ महाराष्ट्रात नाही तर देशाच्या पातळीवर झालेले आहेत. आणि असा मुख्यमंत्री, निश्चितच एक कार्यकर्ता म्हणून तर मला निश्चित वाटेल, अनेकांना असं वाटतंय, सर्वसामान्यांनाही वाटतंय, पण अर्थात हा जे तिन्ही पक्षाचे शीर्षस्थ नेते आहेत, केंद्रातले आहेत, महाराष्ट्रातले आहेत, आम्हाला तर कार्यकर्ता म्हणून तेच वाटतंय की शिंदेजी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे. अगदी. आपण चर्चा करत होतो मवियाच्या अनुषंगानं, आणि त्या मुद्द्याकडे पुन्हा येतो मी, की जी मुळात लोकसभेमध्ये मतं ठाकरे गटाला मिळालेली पाहायला मिळाली होती, त्यात मोठा वाटा हा अल्पसंख्याक समाजाचा असल्याचं पाहायला मिळालं होतं. ती मतं यंदाच्या निवडणुकीत कुठे गेली आहेत, त्याबाबत काही आपण विश्लेषण करू शकतो?
ही आकडेवारी जरा पुन्हा एकदा नीट तपासून पाहायला पाहिजे आपल्याला. ती पाहिल्यानंतर कदाचित तुम्ही म्हणताय त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळू शकेल की नेमकी मतं गेली कुठे. एक मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की मतांची टक्केवारी वाढल्यानंतर त्याच्याबद्दल अनेक अंदाज वेगवेगळे लावले जात होते. पण आता जे आकडे समोर येत आहेत ते पाहता ही मतं कुठे गेली आणि काय पद्धतीने त्याची विभागणी झाली हे कदाचित आपल्याला समजू शकेल. पण त्यासाठी थोडे आकडे आणखीन आपल्याला बघायला लागतील. अगदी मला असं वाटतं की महाविकास आघाडीनी एकसंध असं पर्याय म्हणून आम्ही आहोत अशा प्रकारे प्रोजेक्ट करण्यात महाविकास आघाडीला अपयश आलं आहे असं मला वाटतं. कारण ज्या पद्धतीनं प्रचार केला त्यांनी त्यातला निगेटिव्ह भाग जास्त होता आणि जेव्हा आपण पर्याय म्हणून सत्तेवर येऊ पाहतो तेव्हा यापेक्षा अधिक पॉझिटिव्ह प्रचाराची विकासाच्या दृष्टीने. अगदी सर थोडंसं थांबवतो. बारामतीतनं सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचते. थेट जाऊयात बारामतीत. मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार मानते. तुम्ही खूप साधे आहेत पण जल्लोष